तर मला असं वाटतं आपण एक आठवडा आपला गेलेला आहे नाही का पूर्ण. तर थोडक्यामध्ये आपण एकदा जात असताना याच्यामध्ये परत एकदा आपण काय करूयात की एक छोटासा आढावा आपण घेऊया मागे जाऊन. रिव्ह्यू आपण म्हणू त्याला एक प्रकारचा, की कशा प्रकारे आपण काय काय शिकलो थोडक्यामध्ये. तर मी आज काय प्रश्न विचारणार नाही कोणी किती त्या ठिकाणी केलेलं आहे ते, परंतु मी अगदी ब्रीफली थोडस एकदम थोडक्यात घेत आहे. तर प्रगटीकरण बायबल अध्ययन आपण सुरू केलं आणि मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेला आपण पाहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये विशेष करून प्रगटीकरण आहे त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. तर प्रगटीकरण म्हणजे काय, आपण त्याची टर्मिनॉलॉजी जी पाहिली त्याच्यामध्ये की एखादी झाकलेली गोष्ट उघड करणे म्हणजे प्रगटीकरण आहे. त्याचा जो मूळ शब्द आहे तो अपोकॅलॅप्सिस आहे आणि त्याच्यापासूनच अपोकॅलॅप्टिक हा शब्द आपण पाहतो, म्हणजे प्रगटीकरणात्मक लेख जे आहे ते आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की प्रगटीकरण म्हणजे एखादं गुप्त ठेवलेलं रहस्य गोष्ट जी आहे ती उघड करणं, त्याच्यावरचं आच्छादन जे आहे ते दूर केलं जाणं, म्हणजे अनवेलिंग इंग्लिशमध्ये त्याला शब्द वापरलेला आहे. तर तर ज्या गोष्टी पूर्वी माहिती नव्हत्या बायबलच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाहतो, त्या गोष्टी पुन्हा आपण पाहतो त्याचा उलगडा देवानं जे आहे ते आपल्याला करून दिलेल्या आहेत, किंवा जे आपल्याला प्रचलित किंवा त्या काय म्हणू आपण त्याला प्रगट केलेल्या नव्हत्या, त्या देवानं आपल्याला या शेवटच्या दिवसांच्या संबंधानं म्हणा, किंवा त्याच्या दैवी योजने संबंधानं म्हणा, मानवाच्या भावी आयुष्या संबंधानं म्हणा, तर सर्व प्रकारच्या ज्या योजना आणि त्याच्या जे रहस्य आहे भावी, तर त्याच्यामध्ये भविष्यवाण्या पण आल्या. रहस्य आणि भविष्यवाण्या याच्यात फरक आहे. तर त्या आल्या, तर ते प्रगट करणं. तर प्रगटीकरणात्मक लेखा आपण पाहत आहोत की हा जो भाग आहे म्हणजे योहानाला झाले येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण, हा हे जे आहे, तर प्रगटीकरणात्मक जे लिखाण किंवा साहित्य किंवा वाङ्मय आपण त्याला म्हणतो, त्याचा एक भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मोडतो कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण प्रगटीकरणाला ठेवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कॅटेगरीज म्हणतो आपण बायबलमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या शैली आहेत आणि विशेष करून कॅटेगरीज आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो बायबलमध्ये उत्पत्ती ची आपण क्रिएशनची स्टोरी आहे, इस्रायल लोकांची स्टोरी आहे, संदेशचे आहेत, काव्यात्मक लेखन आहे, आपण त्याला नीतीसूत्रे सारखी जी पुस्तकं आहेत ते विजडम लिटरेचर म्हणतो आपण त्याला नाही का, ज्ञान आणि त्याच्यामध्ये आहे, तर ते आहे. नवीन करारात आलं तर गॉस्पल्स आहेत, शुभवर्तमान आहेत, पत्र आहेत. आणि मग आपण पाहतो की या सर्व कॅटेगरीमध्ये प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे, तर ते आपण पाहतो की अपोकॅलिप्टिक रायटिंग्स मध्ये बसतं, म्हणजे रहस्यमय जे साहित्य आहे किंवा लिखाण आहे, तर अशा लिखाणांमध्ये याचा जो आहे तो समावेश होतो. प्रगटीकरण मुळात तो शब्दच आपण मागील आठवड्यामध्ये चर्चा केली की प्रगटीकरण हा शब्द का घेण्यात आला. तर प्रगटीकरण हा शब्द मुळात त्या पुस्तकामध्येच पहिल्या अध्यायामध्ये तो शब्द वापरण्यात आलेला होता, म्हणून तो शब्द जो आहे तो उचलण्यात आला आणि या पुस्तकाला ते शीर्षक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये पाहिली की जे प्रगटीकरण झालं ते योहानाला झालेलं आहे, ते देवदूतापासून मिळालं, परंतु ते प्रगटीकरण येशूला देव पित्यापासून प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्यानं ते जे आहे तर देवदूताच्या द्वारे येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर ते मी आपण आता थोडक्यात जाऊया. तर प्रगटीकरणात्मक लिखाण म्हणजे काय, की मनुष्याला देवाच्या आध्यात्मिक सत्याविषयीचे ज्ञान प्रकट करण्यासाठी दैवी प्रेरणेने काही चिन्हे, दृष्टांत आहेत नाही का, अलंकारिक भाषा आहे, दाखले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर अशांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जे वर्णन केलं जातं किंवा ते रहस्य प्रगट केलं जातं, अशा लिखाणाला आपण म्हणतो प्रगटीकरणात्मक लिखाण असं ते आहे.
तर यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मनुष्याला देवाची ओळख आहे. मुळात प्रकटीकरण हे जे आहे तर ते देवाविषयी जास्त करून आपण त्या ठिकाणी फोकस करत आहोत, की मनुष्याला खरा देव कोण, मनुष्याचं भावी जीवन काय आणि या विषयीचं रहस्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दैवी प्रेरणा जी आहे त्याच फक्त या ठिकाणी ज्यांना मिळालेल्या आहेत त्याच व्यक्ती जे आहेत. तर आपण पाहिलं की प्रकटीकरण जे आहे त्याचं रहस्य आपल्याला समजून सांगू शकतात किंवा देवाच्या कृपेशिवाय ते आपण करू शकत नाही. तर ते आपण पाहिलेलं आहे. ओके, मानवी बुद्धीने व त्याच्या रहस्याचा उलगडा आपण करू शकत नाही, कारण मनुष्याचं ज्ञान जे आहे तर ते अपूर्ण आहे आणि केवळ देवच त्या रहस्यांचा अर्थ जो आहे तो आपल्याला प्रगट करू शकतो. आणि म्हणूनच प्रगटीकरण जे आहे तर ते देवाशी आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताशी संबंधित असणारं जे आहे ते पुस्तक प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये उदाहरण आहे योसेफाचं. आपल्याला माहिती आहे योसेफ स्वतः त्या ठिकाणी सांगतो की मी कुठल्याही रहस्याचा, कुठल्याही स्वप्नाचा किंवा कुठल्याही अशा गोष्टी गुप्त ठेवलेल्या गोष्टींचा किंवा कोड्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ सांगू शकत नाही. केवळ देवच जो आहे तो या गोष्टींचा अर्थ आपल्याला प्रगट करू शकतो. आता यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मी त्या दिवशी सांगायचं विसरलो, की पुष्कळ वेळा काही लोकांना वाटतं आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाला भिवून वागणारे आहोत, आम्ही काय म्हणतो बायबल वाचतो, अभ्यास करतो, सर्व काही व्यवस्थित आहे. परंतु यामध्ये काही महत्वाच्या ज्या अशी प्रगटीकरण देव आपल्याला देत असतो, जे स्पेशल रेव्होल्युशन मध्ये आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये पाहिलं दोन प्रकारामध्ये की कदाचित धार्मिक असूनही कदाचित ते आपल्याला उलगडणार नाही किंवा देव त्याचं रहस्य आपल्याला सांगणार नाही. तर देवाच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या योजनेप्रमाणे तो लोकांना नेमून देतो. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला जुन्या करारामध्ये आढळतं की त्यानं विशिष्ट संदेश ते निवडले. सर्वच लोकांना प्रकटीकरण आणि देवाचा संदेश मिळत होता का? नाही. केवळ इवन याजक जे होते पवित्र मंदिरामध्ये अहरोनासारखे आणि बाकीचे इतरही याजक आपण पाहतो, तर यांना देखील काही वेळा आपण पाहतो की प्रकटीकरण हे किंवा देव त्या ठिकाणी तो बोलला नाही त्यांच्या बरोबर. तर त्याने विशिष्ट संदेश त्यांना निवडलं आणि त्यांना नेमून त्यांना त्या योजनेप्रमाणे त्याच्या कृपेप्रमाणे त्यांना तो संदेश जो आहे वेगवेगळ्या काळामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं, जरी कदाचित आपण याजक होते त्या काळामध्ये अहरोनासारखे किंवा कोणी एली होता, आपल्याला माहितीये याची शमूलाची गोष्ट आपल्याला माहितीये. एली तिथं असून सुद्धा त्याला त्याचं कळालं नाही, परंतु देवानं शमूएलाची निवड केली आणि त्यानं तो आवाज ऐकलेला आहे. तर हे उत्तम उदाहरण आहे. तर प्रकटीकरणात्मक लिखाण आपण पाहत आहोत, तर त्याच्यामध्ये मूळ आपण पाहतो की दानियल याचं पुस्तक आणि प्रकटीकरणाचं पुस्तक हे उत्तम उदाहरण आहे त्याचं, जे आपण मागील गोष्टीमध्ये पाहिलं. आता आपण थोडस फास्ट सगळं पाहत आहोत, म्हणून ते आपण पाहिलं की उत्तम अशी स्पष्ट उदाहरणं आहेत की ते प्रगटीकरणाबद्दल बोलतात. आता प्रगटीकरणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मी समजून सांगितल्या होत्या, की एक प्रगटीकरण जे आहे तर आणि भविष्यवाणी यामध्ये फरक आहे. तर भविष्यवाणी ही नेहमी भविष्याविषयी असते, भावी घडणाऱ्या गोष्टींबद्दलची भविष्यवाणी, प्रॉफेसी त्या ठिकाणी असते. परंतु प्रगटीकरण नॉट नेसेसरीली त्या ठिकाणी ते फक्त भविष्याबद्दलच असेल. प्रगटीकरण हे कदाचित त्या ठिकाणी आपण पाहतो जुन्या काळामध्ये, भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांविषयी, गोष्टींविषयी किंवा रहस्यांविषयीचं ते प्रगटीकरण असू शकतं. वर्तमान काळातल्या घटना, गोष्टी आणि रहस्य आहे त्याबद्दल, विशेष करून दैवी रहस्य जे आपण म्हणतो त्याबद्दलचं असू शकतं किंवा भविष्यामध्ये. आणि म्हणून प्रगटीकरण आणि भविष्यवाणी याच्यातला फरक हा आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर परंतु इथं आपल्याला दानिएलचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक हे स्पेशली अपोकॅलिप्टिक रायटिंग्स मध्ये, कॅटेगरीज मध्ये आपल्याला दिसतात. तर इतरही आपण त्याच्यामध्ये पाहिलं की बायबलमध्ये इतरही प्रगटीकरणात्मक लिखाण आहेत. आणि आज मी त्यावरती त्या ठिकाणी जे आहेत काही नोट्स जे आहेत आपल्यासाठी आणलेले आहेत. आणि मग तिसरं आपण बायबल व्यतिरिक्त लिहिलेलं देखील प्रगटीकरणात्मक लिखाण आहे. आणि हे आपण पाहतो ख्रिस्तपूर्व 200 ते साधारणपणे इसवी सन 200च्या या 400 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आलं. त्याला अपोकॅलिप्टिक रायटिंग्स किंवा साहित्य म्हणून ओळखण्यात आलेलं आहे. यामध्ये पुष्कळ आहे, यहुदी साहित्य आहे, ख्रिस्ती साहित्य आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आहे तर ते अशा प्रकारचं लिखाण त्या काळामध्ये झालेलं आहे.
तर त्यापैकी अनधिकृत म्हणजे धर्मसभेने मान्य न केलेलं वाङ्मय म्हणून आपण पाहिलं. त्याच्यामध्ये मी 8 पुस्तकांचा तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता. परंतु आता आज मी तुम्हाला या ठिकाणी तर प्रगटीकरणात लेखांची जी संक्षिप्त यादी, एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा तक्ता आपल्याला जो आहे, दिसते का माझी स्लाइड सगळ्यांना? तर दिसते. ओके, थँक्यू. तर हा जो चार्ट आहे, तक्ता आहे, तर हा आपल्याला त्याचं वर्गीकरण करून त्या ठिकाणी सांगणार आहे की कशा प्रकारे जे प्रगटीकरणात्मक लेख म्हणा किंवा साहित्य जे आहे, तर ते अगदी त्या ठिकाणी मी वर्गीकरण करून इथं मांडलेलं आहे. तर हिब्रू बायबल मध्ये अंतर्भूत न केलेली, लक्षात घ्या, सर्वात पहिले न शब्द हा वापरलेला आहे. न शब्द महत्वाचा आहे. तो डिलीट मारला तुम्ही किंवा तो जर चुकला तुमच्याकडून वाचता वाचता तुमच्याकडून म्हणजे तो वाचण्यात नाही आला, नाही का, आपण म्हणतो, तर ते त्याचा चुकीचा अर्थ त्या ठिकाणी होईल. म्हणून हिब्रू जे बायबलमध्ये, आता बायबलचे वेगवेगळे मी सांगितलं की व्हर्जन्स आहेत, वेगवेगळे आहेत, की हिब्रू लोकांचं म्हणजे यहुदी जे आहेत त्यांचं बायबल वेगळं आहे, कॅथलिक लोकांचं बायबल वेगळं आहे, प्रोटेस्टंट आपण जे म्हणत आहोत आपलं बायबल जे आहे वेगळं आहे, आणि मग त्याच्यानंतर ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, कॉप्टिक ऑर्थोडॉक्स आणि वेगवेगळे मग त्याच्यामध्ये पंथ आहेत, त्यांची स्वतःची बायबल वेगवेगळे आहेत. तर ती मी कॅटेगरी किंवा त्याचं बायफ्रिकेशन मी इथं दिलेलं नाही, परंतु इथं महत्वाचं जे आहे तेवढंच मी या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. तर हिब्रू जे बायबल आहे, म्हणजे हिब्रू बायबल का, तर आपला जुना करार जो आहे तर तो हिब्रू बायबलवरती आधारित आपण पाहतो की आपण पाहत आहोत. परंतु जुना आपलं बायबल आणि हिब्रू बायबल हे वेगळं आहे, हे समजणं गरजेचं आहे. तर हिब्रू बायबलमध्ये अंतर्भूत न केलेली अशी प्रगटीकरणाची पुस्तकं कुठली कुठली आहेत, तर हनोकाचं पुस्तक आहे, 12 संदेष्टाच्या साक्षी आहेत, डायनॉस्टिका आणि जे आहेत उरुक आहे, पहिला आणि दुसरं एद्रॉस, त्याच्यानंतर चौथा एजरा, जुबली ज्याला आपण म्हणतो महोत्सवाचं पुस्तक, दुसरं आणि तिसरं बारुख आहे, त्याच्यानंतर शल्मोनाची स्तोत्रे आहे, आणि अब्राहमाचं प्रगटीकरणात्मक लिखाण देखील त्या काळामध्ये प्रचलित होतं, आणि मोशेचं दिव्य उद्ग्रहण म्हणून देखील हे पुस्तक आहे. तर ही जी यादी, जो कॉलम दिलेला आहे, हिब्रू बायबलमध्ये अंतर्भूत न केलेली प्रगटीकरणात्मक लिखाणं किंवा पुस्तकं आहेत, साहित्य आहेत, ते ती लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रगटीकरणात्मक घटक असलेली जुन्या करारातील पुस्तके. आता घटक असलेली मुद्दाम शब्द वापरला का, कारण आपण प्रगटीकरण आणि दानियल ही जी 2 पुस्तकं आहेत ही स्पेशली वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवलेली आहेत, आणि आपण काय म्हणत आहोत की अपोकॅलिप्ट रायटिंगचं स्पष्ट उदाहरण म्हणून त्यांना आपण पाहत आहोत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त, दानियल आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण ओव्हरऑल प्रगटीकरणात्मक पुस्तकांचा अभ्यास करत असताना काही अशी पुस्तकं आहेत की त्याच्यामध्ये घटक आहेत. कोणकोणती आहेत? यहजकेलाचं पुस्तक आहे, यशया आहे, योएल आहे, जखर्या आहे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असे पॅसेजेस, परिच्छेद आढळतात की त्या परिच्छेदामध्ये आपल्याला मग कदाचित एखादं वचनच असेल किंवा 2 वचन असेल किंवा एखादा पॅराग्राफ आहे, एखादा अध्याय आहे तो दिलेला आहे, तो आपल्याला कदाचित असेल की ज्यामध्ये दैवी उत्तरं देण्यात आलेली आहेत. देवानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे रहस्य जसं काय प्रगट करून सांगितलंय. आणि याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर इयोबाचं पुस्तक आहे. ज्या वेळेला इयोबाच्या पुस्तकामध्ये आपण इयोब आणि त्या ठिकाणी त्याचे 3 मित्र आणि परमेश्वराचा त्या ठिकाणी चर्चा आणि वाद होतात, त्यावेळेला देव ज्या वेळेला ते रहस्य त्याला सांगतो आणि तो प्रगट करतो, तर ती उत्तरं जी आहेत, म्हणजे प्रश्न विचारला जात आहे आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देव त्या ठिकाणी देत आहे, आपल्याला ते उदाहरण त्या ठिकाणी दिसतं. तर हे आहे. त्याच्यानंतर मग आपण नवीन कराराकडे येतो की प्रगटीकरणात्मक घटक असलेली नवीन करारामध्ये कुठलं कुठलं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मत्ते 24 आणि 25 आहे, लूक आहे 4 आणि 13, पण त्याच्यामध्ये 21 आहे, आणि 4 आणि 13 आणि 18 देखील आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित अशी तुम्ही म्हणजे त्याचं कॅटेगरायझेशन करू शकता की म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर दाखल्यांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे देवाचं राज्य कसं असणार आहे, परमेश्वर येशू त्या ठिकाणी प्रगट करून सांगतो, कशा प्रकारे तो सांगतो, तर ते त्याच्या याच्यामध्ये देखील तुम्ही करू शकता की ते घटक त्याच्यामध्ये आहेत तर ते शोधून काढू शकतात. आता पुढे नवीन करारातील अंतर्भूत न केलेली यहुदी व ख्रिस्ती प्रगटीकरण
आहेत, यहुदी आणि ख्रिस्ती. हर्मासचा मेषपाळ त्याला ठिकाणी शेफर्ड ऑफ हार्मस म्हणून नावाचं इंग्लिशमध्ये ते आहे. त्याच्यानंतर यशाचं स्वर्गारोहण म्हणून एक आहे. तर हे त्याच्यामध्ये नाहीयेत आपल्या नवीन करारामध्ये किंवा त्याच्यामध्ये घेतलेली नाहीयेत. तर त्याच्यानंतर प्रगटीकरणात्मक घटक असलेली परंतु बायबलमध्ये नसलेली किंवा बायबलच्या व्यतिरिक्त इतर संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो असणारी जी पुस्तकं आहेत ती कुठली कुठली आहेत. पेत्राचं प्रगटीकरण, भविष्यात्मक लेख आहेत प्राचीन बाबिलोनचे जे आहेत ते देखील रहस्यमय आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर काढलं तर कोडिक लॉ ऑफ हामुराबी म्हणून आहे. तर अशी पुष्कळशी पुस्तकं आहेत की ती बाबिलोनच्या याच्यावरती आहेत आणि इजिप्तच्या याच्यावरती देखील आहेत. नेदरलँडचा दृष्टांत, मार्क 13, प्राचीन असरियाचा दृष्टांत आहे, सिबिलचा त्या ठिकाणी ओरॅकल्स आहे आणि त्याच्यानंतर थेसलनी आणि प्राचीन ग्रीक याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रगटीकरणात्मक साहित्य किंवा लिखाण जे आहे ते आपल्याला आढळतं. परंतु हे का आपल्याला माहिती असायला पाहिजे? कारण ज्या वेळेला आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं अध्ययन करू आणि वेगवेगळे दृष्टांत, स्वप्ने आणि ते सांगितलेले साक्षात्कार आहेत, ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत त्यावेळेला ही पुस्तकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कुठले पुस्तक जे आहेत, आता इथं मी फार एकदम डीप लेवलला तुम्हाला दिलेलं नाही, परंतु तुम्हाला जर कदाचित याच्यावरती अधिक अभ्यास करायचा असेल तर ही पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील इंटरनेटवरती म्हणा, युट्यूब वरती म्हणा, याच्यावरती पुष्कळ स्कॉलर्स लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स आहेत आणि व्हिडिओज आहेत ते बनवलेले आहेत की, आणि प्रत्येक पुस्तक जे आहे तर त्याचं बायफ्रिकेशन, त्याचं एक्सप्लेनेशन की कुठल्या पुस्तकामध्ये काय आहे, आणि ही पुस्तकं उपलब्ध देखील तुम्हाला इंटरनेटवरती होऊ शकतात. परंतु धोका महत्वाचा काय आहे हे मला इथं त्या ठिकाणी बोलायचं आहे. आणि आज आपण मुळात हा जो क्लास आहे तो त्याच्यावरतीच आपण घेणार आहोत. तर हे फक्त माहितीसाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. मधलं जर 2 प्रकारे निळ्या रंगाची काळ आपण पाहिली तर ते सोडली तर बाकीची इतरची जी त्या ठिकाणी जे कॉलम आहेत तर ते कॉलम फक्त इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला लक्षात घ्या, त्यावरती आपण विश्वास आपण ठेवायचा नाहीये किंवा त्यावरती आपण आधार त्याचा घेऊन आपण कुठलं इंटरप्रिटेशन म्हणा किंवा कुठली थेअरी जी आहे ती आपण तयार करायची नाही. त्यावर लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. का ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु ही बाकीची इतर जी पुस्तकं आहेत तर ती फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी आहेत. आणि फक्त बायबल जो जुना करार आणि नवीन करार तो जो आहे तर त्यावरती आणि त्याच्यामध्ये दिलेलंच आपण जे आहे त्यावरती विश्वास ठेवणं आपण आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी थोडक्यामध्ये हे आणलेलं आहे, अपोकॅलिप्टिक गेनरेज वर्सेस रेव्हलेशन. म्हणजे काय की प्रगटीकरणात्मक लिखाण आणि जे प्रगटीकरणाचं बायबलमधील नवीन करारातलं पुस्तक आहे याच्यामधला फरक काय आहे वेगवेगळ्या प्रकारचा. तर त्याचं म्हणजे नॉन कॅनॉनिक, स्पेलिंग चुकली, नॉन कॅनॉनिकल बुक्स वर्सेस कॅनॉनिकल बुक्स म्हणून त्या ठिकाणी आहे, किंवा रायटिंग किंवा लिखाण देखील त्याला तुम्ही म्हणू शकता. तर हे माझं नाहीये, माझा अभ्यास नाहीये. तर एक वेल नोन स्कॉलर त्या ठिकाणी आहे, रॉबर्ट थॉमस नावाचं ते आहेत, आणि तुम्ही नाव लिहून घेऊ शकता. आणि इंटरनेटवरती जर तुम्हाला त्यांचं आहे ते अधिक त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा उपयोग होणार आहे. व्हेरी वेल नोन स्कॉलर, इव्हॅन्जेलिकल सर्कल, त्यांचं पुस्तक आहे इव्हॅन्जेलिकल हर्मेनेटिक्स. तर त्या पुस्तकामधून अडॅप्ट केलेलं त्या ठिकाणी हे आहे. तर याच्यामध्ये आपण पाहतो की या बाजूला जे आहे तर त्या ठिकाणी म्हणजे नावाप्रमाणेच दिलेलं आहे की अपोकॅलिप्टिक गेनरेज वर्सेस रेव्हलेशन. म्हणजे एका बाजूला डाव्या हाताला अपोकॅलिप्टिक आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रगटीकरण आहे. तर त्याच्यामध्ये फरक असा आहे की इतर पुस्तकांमध्ये आणि आपलं नवीन करारामध्ये असलेलं जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे याच्यामधला महत्वाचे जे 8 फरक आहेत ते त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, पहिलं काय, सुडोनॉमस म्हटलेलं आहे. सुडोनॉमस म्हणजे काय, तर खोटं किंवा टोपण नावानं लिहिलेलं त्या ठिकाणी आहे. अपोकॅलिप्टिक गेनरेज जे आहेत, म्हणजे आता तुम्ही मागे इथं मी जे तुम्हाला जी यादी दिली आहे, इथं तक्ता दिला, त्यातली एखादं कुठलंही पुस्तक तुम्ही, क्षमा करा, तर यातलं कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं, समजा पेत्राचं प्रगटीकरण नावाचं एक पुस्तक इथं कोपऱ्यामध्ये, तर हे पेत्राने नाही लिहिलेलं, किंवा हानोकाचं पुस्तक या ठिकाणी आहे. आणि तर यांचं हे यांनी नाही लिहिलेलं, काय टोपण नावानं म्हणजे काय की समजा
आता या ठिकाणी मी माझं स्क्रीन सगळी बंद करून ठेवली, पण समजा आपल्यामध्ये या ठिकाणी कोण आहे, कोणाचं नाव विशाल पाळक साहेब, शेलार पाळक साहेब. तर मी काय करल की आता विशाल पाळक साहेब म्हणजे श्रीरामपूरचे मोठे त्या ठिकाणी काय आहेत, चांगले नावाजलेले पाळक आहेत. आणि मग त्यांचं अभ्यास आणि त्यांचं चर्च सगळ्यांना माहिती आहे, सगळं काही आहे. तर मी काय करणार की त्यांच्या नावाने पत्र लिहिणार किंवा त्यांच्या नावाने एखादं पुस्तक लिहिणार. पण ते पुस्तक कोणाचं आहे? शेलार बाळासाहेबांचं साहेबांचं आहे का? नाही. कोणाचं आहे ते? माझं आहे. परंतु मी काय केलं की त्या ठिकाणी खोट्या नावाने लिहिलं, म्हणजे माझं स्वतःचं नाव वापरण्याऐवजी मी काय केलेलं की दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून त्या ठिकाणी टोपण नाव त्या ठिकाणी वापरलं आणि मग त्या लिहिलेलं आहे. आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की योहानाविषयी देखील, आता योहान हे नाव त्या काळामध्ये खूप प्रचलित होतं आणि पुष्कळ योहान आहेत. इव्हन बायबलमध्ये देखील तुम्ही जर ते काढलेलं असेल, तर मी काढलेलं आहे की कोण कोण किती 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 योहान आहेत आपल्याकडं, किती शिमोन आहेत, तर काय आहेत. तर तिथं आपल्याला दिसतं की मुळात बायबलमध्येच इतके योहान आहेत की त्याच्यानंतर दुसरे खोट्या योहानाच्या नावाने लिहिणारे देखील पुष्कळ जण होते की त्यांनी वेगवेगळी पुस्तकं जी आहेत ती लिहिलेली आहेत. तर पण ती बायबलमध्ये आपण अंतर्भूत केलेली नाही. फक्त योहान आपण जे पाहतो की प्रगटीकरणाचं पुस्तक आहे तेवढंच आपण का घेतलं ते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु खोट्या नावानं ज्या वेळेला लिहिलं जातं ते एखादं पुस्तक, तर त्याला आपण म्हणतो सोडानॉमस आहे. तर परंतु प्रगटीकरणाचं पुस्तक तसं नाही. तर ते खऱ्या नावानं प्रसिद्ध केलेलं आहे आणि लिहिलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आहेत योहानाचे आणि ते त्या प्रकारे लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये खोटेपणा नाही, तर त्याच्यामध्ये सत्यता किंवा वास्तविकपणा देखील आढळतो. सेकंडली, पेसिमिस्ट अबाउट द प्रेझेंट, म्हणजे काय, वर्तमान काळाविषयी निराशाजनक अशी हे साहित्य आहे. कोणतं? अदर अपोकॅलिप्टिकल रायटिंग्स जे आहेत, वेगवेगळं साहित्य जे आहेत, प्रगटीकरणात्मक लिखाण जे आहे ते, तर ते कसं आहे की ते सध्याच्या परिस्थितीशी किंवा सध्याच्या म्हणण्यापेक्षा त्या काळामध्ये जेव्हा ते ज्या कालखंडात ते लिहिलं गेलं त्याविषयी आपण बोलतो, लक्षात घ्या. तर त्यावेळी त्या ठिकाणी काय म्हटलं की पेसिमिस्ट अबाउट प्रेझेंट, त्यावेळेसाठी देखील आणि आता इथं आपण पाहतो की प्रेझेंट वर्तमान काळाविषयी निराशावादी आहे. म्हणजे वर्तमान काळाविषयी काही त्याच्यामध्ये नाही. मग काय आहे? फ्युचर बद्दल त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु प्रगटीकरणाचं पुस्तक जे आपलं बायबल मधून नवीन करारातलं आहे, तर ते आपण पाहतो सर्वदा आशादायी पुस्तक आहे. म्हणजे काय की प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला यासाठी देण्यात आलं, त्याचा हेतू आणि उद्देश आपल्याला आशा देणं होता. आपल्याला गोंधळात पाडणं हा हेतू आणि उद्देश प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी देण्याचा कधीही नव्हता. आणि म्हणून नेहमी ही गोष्ट आपण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वासू रीतीने त्या ठिकाणी ठासून भरायला पाहिजे की प्रगटीकरणाचं पुस्तक हे यासाठी दिलंय की ते मला समजावं म्हणून, मला गोंधळात पाडण्यासाठी, मला भीती वाटण्यासाठी दिलेलं नाही, तर ते आशादायी आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की ते मला समजावं. तिसरी गोष्ट याच्यामध्ये नो एपिस्टलिक होम फ्रेमवर्क म्हणतो आपण, म्हणजे जसं पत्र लिहिले जातात, पत्रांची चौकट आपण पाहतो की आहे, फ्रेमवर्क असते आपण म्हणतो, तर तशी त्या ठिकाणी त्याची चौकट नाही किंवा त्याचा गेनरे ज्याला आपण शैली जी आहे ती तशा प्रकारची बिलकुल त्या ठिकाणी बाकीचे इतर अपोकॅलिप्टिक रायटिंग्स मध्ये नाही तशी आपल्याला पाहायला मिळतात. पण ही फक्त आपल्याला प्रगटीकरणामध्येच त्या ठिकाणी विशेष रीतीने पाहायला मिळतात आणि दॅट मेक्स द बुक ऑफ रेव्हलेशन युनिक. म्हणजे काय की एक विशेष असं वेगळं त्या ठिकाणी प्रगटीकरणाचं पुस्तक आपलं बनतं का, त्याच्यामध्ये आशा आहे. दुसरं गोष्ट आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे गेनरेज एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं जे आपण पाहतो तर ते 7 मंडळांना उद्देशून लिहिलेलं पत्र आहे. लक्षात घ्या, इथं जे आपण पाहतो की नो अपोस्टोलिक फ्रेमवर्क म्हणजे काय, तर ते कोणाला उद्देशून लिहिलंय, कशासाठी लिहिलंय, काय, तर ते आपल्याला त्याच्याबद्दल त्या ठिकाणी एवढा जास्त स्पष्ट बोध बिलकुल त्या ठिकाणी होत नाही. परंतु ज्या वेळेला आपण नवीन करारातील प्रगटीकरणाचं पुस्तक पाहतो त्यावेळेला तिथं स्पष्टपणे उल्लेख आहे की हे पुस्तक कोणासाठी लिहिलेलं आहे, कोणाला उद्देशून लिहिलेलं आहे आणि ते पत्र आहे. आपल्याला हे याच्यातून कळतं. उत्तम उदाहरण म्हणजे काय की 7 मंडळ्या ज्या तिथं बोलल्या गेलेल्या आहेत, या काल्पनिक मंडळ्या नव्हत्या कधीच किंवा नाहीत आपण म्हणू, तर त्या
त्या काळामध्ये 7 मंडळ्या म्हणजे पहिल्या शतकाच्या आरंभीच्या मंडळीमध्ये अस्तित्वात असणाऱ्या 7 मंडळ्या त्या आहेत त्या ठिकाणी. त्या होत्या अस्तित्वात, त्या सत्य आहेत, ते काही काल्पनिक मंडळ्या नव्हत्या, स्पष्ट होत्या आणि त्यांना उद्देशून लिहिलेलं आहे. तर चौथी गोष्ट, तर लिमिटेड अँबिशन्स फॉर मॉरल कम्प्लायन्स म्हटले. म्हणजे काय, नैतिक दृष्टीने अगदी मर्यादित असं महत्वाकांक्षी त्या ठिकाणी असणारं पुस्तक जे आहे. तर नैतिक दृष्टीने म्हणजे जसे काय धार्मिक आपण पाहतो, मॉरली त्या ठिकाणी जे आहे, तर ते लिमिटेड अँबिशियस आहे. म्हणजे काय, जास्त त्याच्यामध्ये आशा नाही, त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा नाही दिलेल्या. अगदी आपल्याला थोडक्यामध्ये म्हणजे काय, की जसं एखादं जे राशी भविष्य सांगणारे लोक असतात ना, नाही का, आणि आपण पाहतो की ते हात पाहून काय करतात, आपलं भविष्य सांगतात. नाही, भविष्य सांगतात, हात दाखवा मग तुमचं भविष्य पाहून घ्या. तर तशा प्रकारचं जसं काय हे आहे बाबा, नाही का, की म्हणजे थोडक्यात इतकं परफेक्ट तुम्हाला जे काही आहे तुमचं भविष्य जे आहे ते सांगत नाहीत तुम्हाला, किंवा तेवढं ते महत्वाकांक्षी नाही, तर ते निराशाजनक तशा प्रकारचं ते आहे. मॉरली इथं म्हटलेलं आहे की नैतिक दृष्टीने म्हणजे काय, की मनुष्य हा पापी आहे आणि त्याचं भावी आयुष्य कशा रीतीने असणार आहे या संबंधानं ते स्पष्ट रीतीने बोलत नाही. दॅट इज मॉरली त्या ठिकाणी अँबिशियस आपण म्हणू की. परंतु कम्पेअरिंग टू प्रगटीकरणाचं पुस्तक आपण त्या ठिकाणी पाहिलं तर रिपीटेडली आपल्याला त्याच्यामध्ये ज्या थीम्स आहेत ते पाहायला मिळतात, की मॉरल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत मॉरली त्या ठिकाणी, की मनुष्य हा पापी आहे आणि जे पापी आहेत त्यांनी जर पश्चाताप केला नाही, ते जर शुद्ध पवित्र झाले नाहीत, त्यांनी तर त्यांचा न्याय त्या ठिकाणी होणार आहे हे सांगणार, मॉरली त्या ठिकाणी फोकस असणारं, लक्ष केंद्रित करून लिहिलं गेलेलं पुस्तक म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. पाचवी गोष्ट, जे बाकीचे इतर रायटिंग आहे त्याच्यामध्ये मसिहाचं म्हणजे जे आपण म्हणतो येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे ते केवळ भविष्यात्मक त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे एक्सक्लुसिव्हली फ्युचरिस्ट त्या ठिकाणी, पूर्णपणे भविष्यात, आता नाही त्याचं काय ते, म्हणजे भविष्यात येणार आहे तो भविष्याबद्दल त्या ठिकाणी बोललाय. परंतु ज्या वेळेला आपण प्रगटीकरणाचं पुस्तक पाहतो, मी सांगितलं की ते भूतकाळाविषयी त्या ठिकाणी म्हणजे त्याचा आधार आहे. म्हणजे काय, की जुन्या करारामध्ये नवीन करारामध्ये घडलेल्या घटनांचा आधार त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि मुळात ज्या 7 मंडळांना उद्देशून लिहिलं गेलेलं आहे त्या प्रत्यक्षात त्या कालखंडामध्ये वर्तमान काळात अस्तित्वात असणाऱ्या त्या मंडळां होत्या. आणि म्हणून जरी ते भविष्यात्मक आहे तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये ते मसिहाच्या येण्यासाठी एक प्रकारचं बॅकग्राऊंड, एक प्रकारचं काय करत आहे त्या ठिकाणी फाउंडेशन तयार करण्यासाठी ते देण्यात आलेलं आहे, असं त्याचा अर्थ होतो. जर समजण्यासाठी कठीण जात आहे तर कृपा करून मला थांबवा. तुम्ही कोणीही मला जर मी खूप फास्ट होत असेल तरी सांगा, स्लो होत असेल तरी सांगा त्या ठिकाणी, की नाही का, म्हणजे काय होईल की त्याप्रमाणे आपल्याला चालता येईल. कदाचित काही मुद्दे जे आहेत ते थोडेसे जरा हे आहेत स्कॉलरली, त्याच्यामुळे आपल्याला ते समजण्यासाठी थोडं कठीण जाऊ शकते. तर कुठे होतो आपण, सहाव्या मुद्द्यावरती. तर ओके, तर जे बाकीचे अपोकॅलिप्टिक रायटिंग जे आहेत, तर हे अपोकॅलिप्टिक रायटिंग जे आहेत आपण म्हणतो, तर डज नॉट कॉल इटसेल्फ ऍज अ प्रॉफिटिकल रायटिंग्स किंवा प्रॉफिटिकल बुक्स म्हणू आपण म्हणू, की ते स्वतःला कुठंच भविष्यात्मक त्या ठिकाणी दाखवलेली पुस्तकं असं म्हणत नाहीत, किंवा केवळ त्या ठिकाणी आपण म्हणतो स्वतःहून प्रसिद्ध करत नाहीत. वेराज आपण बुक ऑफ रेव्हलेशन काय म्हणतो, कॉल्स इटसेल्फ ऍज अ प्रॉफिटिकल बुक. हे पुस्तक स्वतःच काय सांगत की भविष्यवाणीचे पुस्तक आहे, हे स्वतः प्रगट करत आहे की भविष्याविषयी, म्हणजे आपण पहिल्या अध्यायातच त्या ठिकाणी म्हणतो की ज्या गोष्टी त्या ठिकाणी लवकर घडून येणार आहेत त्याविषयी ते लिहिण्यात आलेलं आहे. स्पष्ट रीतीने उल्लेख आहे त्याच्यामध्ये, की हे भविष्याविषयीच प्रगटीकरण आहे. तर त्याच्यानंतर खाली त्या ठिकाणी डज नॉट प्रेडिक्ट द फ्युचर, नाही का, की स्पष्टपणे भविष्य देखील त्या ठिकाणी सांगत नाही. म्हणजे काय, की मी सांगितलं ना, आता राशी भविष्य सांगणारा व्यक्ती आपला हात पाहून नाही का सांगणार, किंवा कुंडली पाहून, आपण म्हणतो कुंडल्या बनवतात लोक, काय करतात ते त्यांच्या काय म्हणतात त्याला,
झोडॅक सायन्सला मराठीत काय म्हणतात आपण? रास, रास, येस रास. रास नाही का, तुमची रास पाहून म्हणजे कुंडली बनवली जाते, तुमचा जन्मतारीख आणि हे पाहून. तर काही वेळेला आपल्याला पाहतो ते त्याच्यामध्ये दिलेलं जे भविष्य आहे ते अगदी तंतोतंत आपलं कसं होतं का? नाही, तसं नाहीये ते. म्हणजे अपोकॅलिप्टिक रायटिंग जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पहिली गोष्ट काल्पनिक गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये भविष्याविषयी की काय नक्की काय घडणार आहे. त्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे नेमकं त्या ठिकाणी. परंतु वेराज आपण जेव्हा प्रगटीकरणाचं पुस्तक पाहतो त्यावेळेला भविष्याविषयीचं स्पष्ट रीतीने वर्णन आपल्याला करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी जो आहे आपण त्या ठिकाणी मी सिस्टमॅटिक रीतीने तुम्हाला ती आउटलाईन जी आहे ती देणार आहे की ऍक्च्युअल प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय आहे कशा प्रकारे. तर त्याला आपण काय म्हणूया, द स्टडी ऑफ एस्केटॉलॉजी इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या एंड टाइम्स शेवटच्या काळाविषयी जे आहे तर ते स्टडी आहे तर तो त्याचं काय आहे की कोणती गोष्ट कधी घडणार, कशी घडणार, कोणाकडून घडणार आणि त्याचा अर्थ काय आहे, कसा आहे. तर हे स्पष्ट रीतीने आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिसतं. परंतु वेरज बाकीचे इतर जे रायटिंग आहेत त्याच्यामध्ये ती क्लॅरिटी त्या ठिकाणी आपल्याला येत नाही. आठवा मुद्दा त्या ठिकाणी सांगितलं की प्रायमरीली याचा जो कन्सर्न आहे अपोकॅलिप्टिक ऑदर रायटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला की इट इज रिटन फॉर फ्युचर जनरेशन. म्हणजे काय की ते जे आहे तर जी भावी पिढी आहे किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांसाठी लिहिलेलं आहे. जर उदाहरणार्थ हानोकाचं पुस्तक जर तुम्ही घेतलं, तुम्हाला जर इंटरनेटवर जरी गेलं तुम्ही जरी तुम्हाला शोधून सापडलं तर त्या ठिकाणी स्पष्ट त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केले की की हे जे आहे आम्ही आताच्या काळातील लोकांसाठी किंवा या पिढीसाठी लिहिलेलं नाही. तर ते कोणासाठी लिहिलंय की भविष्यामधल्या पिढ्या, भावी पिढी ज्या आहेत तर तर त्या पिढ्यांसाठी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. पण प्रगटीकरणाचं पुस्तक ज्या वेळेला आपण वाचतो, पाहतो, त्याचा अभ्यास करतो नवीन करारातील आपलं, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीही त्या ठिकाणी आढळतो. म्हणजे इट टॉक्स अबाउट प्रेझेंट अँड इट ऑल्सो टॉक्स अबाउट द फ्युचर. ही एक आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा अध्याय, तिसरं वचन, चौथा अध्याय 22व्या वचनात दिलेला आहे. आणि संबंधित ते वर्णन आहे भविष्यातील पिढीबद्दल आणि सध्याच्या पिढीबद्दल. तर ते तुम्ही जाऊन त्याच्यावरती अधिक प्रमाणामध्ये जे आहे तर ते हे करू शकता. सो मला असं वाटतं की इथं तुम्हाला ही फ्रेमवर्क समजली असेल या ठिकाणी की कशा प्रकारे बाकीचे इतर प्रगटीकरणात्मक लिखाण जे आहे ते आणि आपलं नवीन करारामध्ये आपण जे त्या ठिकाणी पुस्तक आपण वाचतो, अभ्यास करतो, आपल्यासाठी देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बाकीच्या इतर याच्यामध्ये काय फरक आहे तर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये मी ईश्वरी प्रेरणा मुद्दाम टाकलेली नाही कारण तो मुद्दा जो आहे तो नंतर येत आहे. तर ती त्याच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. परंतु इथं आपण या ठिकाणी जे आहे तर दोन याच्यामध्ये पाहिले. तर याच्यामध्ये काही कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? न समजण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामध्ये? समजले पालक साहेब? समजलं? ओके. हो. बर, आता मी जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आणलेला आहे तो आज त्या ठिकाणी जो आहे तर फेक रेव्हलेशन्स म्हटलेला आहे. म्हणजे काय? कोण सांगेल फेक रेव्हलेशन म्हणजे काय? साहेब तुम्ही त्याच्या खालीच दिले मराठीमध्ये खोटे प्रकटीकरण. हा बर बर बर, अच्छा, खोटे प्रकटीकरण. बर, बरोबर आहे, तिथं खालीच दिलंय मी. परंतु मी मुद्दाम प्रश्न यासाठी विचारला की तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना मिळावी की हा जो मुद्दा मी आज का त्या ठिकाणी आणलेला आहे तर खोटे प्रकटीकरण सांगणारे आज आपल्यामध्ये पुष्कळ पुष्कळ असे खोटे संदेश तयार झालेले आहेत. आणि ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या अदर अपोकॅलिप्टिकल रायटिंग जे आहेत, बाकीचे जे आपण आता प्रगटीकरणात्मक लिखाण, जे बाकीचे इतर हानोकाचं पुस्तक, मोशेचं उद्ग्रहण असेल, बारूक आहे, आणि ते यांचा आधार घेऊन ते काल्पनिक कथा रंगून खोटं प्रगटीकरण ते सांगतात. लक्षात घ्या ते.
ते कसे आहेत, ते खोटे प्रकटीकरण सांगणारे आहेत. तर यांच्यापासून आपण सावध असणं अतिशय गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि अशा लोकांपासून आपल्याला परमेश्वर देवापून त्या ठिकाणी सांगतो की आपण असे जे खोटे प्रकटीकरण सांगणारे जे आहेत तर त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. जर इर्मया जर 23वा अध्याय 16वं वचन जर आपण त्या ठिकाणी काढलं तर त्या ठिकाणी काय म्हणतो परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेष्टांची वचने ऐकू नका, कारण ते तुम्हाला फसवतात. ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात व परमेश्वराच्या मुखातला दृष्टांत तुम्हाला सांगत नाहीत. म्हणजे काय, की जे काही ते प्रगटीकरण सांगतात, भविष्य सांगतात, तर ऍक्च्युली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ते भविष्य जे आहे तर ते त्या ठिकाणी मनाचं काल्पनिक रीतीने सांगणारे त्या ठिकाणी आहेत. आणि आजच्या काळामध्ये असे प्रॉफेटिकल मिनिस्ट्री, अपोस्टलिक मिनिस्ट्री वाले जे आहेत तर त्यांचा फार मोठा काय म्हणतो आपण सुळसुळाट सुटलेला आहे. आणि मग ते मला कधी कधी प्रश्न पडतो की तो शकून मुहूर्त पाहणारा जे त्या ठिकाणी देवऋषी आहेत त्यांच्यामध्ये आणि आपल्या पाळक वर्गांमध्ये फरक काय आहे, नाही का? की ज्या प्रकारे त्या ठिकाणी आज आज त्या ठिकाणी हे सर्व चाललेलं आहे, मी त्याच्यामध्ये डीप जाणार नाही, परंतु मुद्दाम या ठिकाणी सांगत आहे. आणि हा मुद्दा मी यासाठी इथं त्या ठिकाणी क्लिअर करत आहे की प्रगटीकरण नेहमी लक्षात ठेवायचं, भविष्याविषयीचं प्रगटीकरण जे आहे तर ते नेहमी देवाच्या संबंधित असणार असतं, ख्रिस्त केंद्रित ते असतं. मग ते एखादा वैयक्तिक व्यक्तिविषय देखील जरी झालेला असेल तरी ते डायरेक्ट इंटर रिलेटेड टू जीसस क्राइस्ट आपण म्हणतो, ते त्याचा डायरेक्ट संबंध जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. लक्षात घ्या, तो जोडलेला आहे आणि त्या विशिष्ट उद्देशानं त्या ठिकाणी इव्हन बायबलमध्ये देखील स्पेशल प्रकटीकरण झाली, वेगवेगळ्या विशिष्ट व्यक्तींबद्दल प्रकटीकरण देण्यात आलेली आहे, असं आपण डिनाय करत नाही. आपण वेगवेगळ्या लोकांबद्दल बायबलमधून बोलू शकतो. अब्राहमाबद्दल देवानं प्रकटीकरण दिलं होतं, त्याच्याबद्दल भविष्य सांगितलं की तुझ्यापासून मी संतती मोठे राष्ट्र निर्माण करेल आणि तुझ्यापासून सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील, सर्व कुळ राष्ट्र ही आशीर्वादित होणार आहेत. तर हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला प्रगटीकरण एखादं आपण घडतं त्यावेळेला ते कधीच पर्सनल नसतं, ते कधी वैयक्तिक त्या ठिकाणी नाही. इट इज फॉर बेनिफिशियल फॉर द कम्युनिटी, फॉर द चर्च. ते चर्च मंडळीच्या सर्व उन्नती करिता त्या ठिकाणी असेल, वैयक्तिक उन्नती करिता कधीच कृपादानं कोणतीच दिलेली गेलेली नाहीये किंवा नाहीयेत. तर ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु आज मला त्या ठिकाणी सांगायचं आहे की पुष्कळ अशी खोटे प्रगटीकरण सांगणारे जे आहेत तर ती तयार झालेली आहेत. आणि त्यांचं जर आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं तर खोटं प्रगटीकरण म्हणजे काय, अक्षम्य म्हणजे अनप्रूवेबल आहे त्या ठिकाणी, त्याला प्रूव्ह सिद्ध न करता येणाऱ्या त्या गोष्टी आहेत, ज्याला काही बायबलचा आधार किंवा पुरावा नाही, ते अविश्वसनीय आहे आणि ते कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधाभासी काल्पनिक कथा त्याच्यामध्ये स्टोरीज ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आहेत. ते जरी देवाविषयी असेल किंवा भावी याच्याविषयी जरी असेल तरी त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एखादा व्यक्ती जो स्वर्गाचा साक्षात्कार समजून सांगतो की मी आता प्रार्थना केली आणि प्रार्थनेमध्ये मला देवाने तिसऱ्या स्वर्गात नेलं आणि मग तिथून मी पाहिलं सगळं काही असं आहे, तसं आहे, ते आहे, हे आहे, ते आहे, तर ते त्याला आपण हे लक्षात घेणं की ते प्रूवेबल पाहिजे, ते सिद्ध करता आलं पाहिजे. आणि ते कसं सिद्ध होऊ शकतं, त्याला वेगवेगळे मेथड्स आहेत, आपण ते नंतर त्याच्यावरती आणखीन अधिक त्याच्यावरती भर देणार आहोत कशा त्या आहेत. परंतु इथं समजायचं की सगळ्यात पहिली गोष्ट की त्या जो काही स्वर्गाचा दृष्टांत सांगितला गेलेला आहे या दृष्टांतामध्ये बायबलमध्ये त्या ठिकाणी काही ठोस पुरावा आहे का, बायबलमध्ये त्या विशिष्ट दृष्टांताचा काही आधार मिळतो का आपल्याला, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याची विश्वासार्हता ही महत्वाची आहे. अजून त्याच्यामध्ये जो कॉन्ट्राडिक्शन आहे की विरोधाभास आहे की एक जण असं म्हणतोय, दुसरा जण तो त्या ठिकाणी काय आहे तो वेगळंच काही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बोलत आहे, तर हे त्या ठिकाणी व्हायला नको. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी की बायबल म्हणजे पवित्र आपलं बायबल जे आहे हा एकमेव विशेष प्रगटीकरण आणि सत्याचं ज्ञान करून देण्याचा आधार आहे. पवित्र बायबल शिवाय कोणी नाही, मी सुद्धा नाही, विक्रांत लोंढे पाळक साहेब सुद्धा तुम्हाला कुठलंही काही सांगू शकणार नाही. त्यासाठी पवित्र शास्त्राचा आधार असणं आवश्यक आहे.
विदाऊट त्या ठिकाणी बिब्लिकल त्या ठिकाणी काय म्हणतो आपण रेफरन्सेस, त्याचा आधार त्या ठिकाणी फाउंडेशन, वी कॅनॉट बिल्ड एनी काइंड ऑफ थेअरी, एनी काइंड ऑफ डॉक्ट्रिन्स आणि एनी काइंड ऑफ काय म्हणतो आपण त्याला प्रॉफिटिकल टीचिंग्स कशी कशी आपण ती बिल्ड करू शकत नाही त्याच्यावरती. त्याला सॉलिड एकदम, मी काय म्हणतो एकदम एकदम सॉलिड त्या ठिकाणी पवित्र शास्त्राचा आधार त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एका वचनावरून एक काहीतरी कुठं काहीतरी दिलंय त्याच्यावरून कधीच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याची जर उदाहरणं त्या ठिकाणी दिली तर मी पुष्कळ आहे याचे उदाहरणं आहेत. कॉल्टन बर्पो नावाचा एक लहान मुलगा होता आणि आपल्याला माहिती आहे की तो अगदी लहान, मला वाटतं 4 का 6 वर्षाचा असताना तो मरण पावला का काय, झोपी गेला, परत उठला तो. आणि मग त्याने ते पुस्तक लिहिलं हेवन इज रिअल. आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की तो म्हणतो सो व्हॉट डिड द प्रश्न त्याला विचारला, तो म्हणतो की त्या ठिकाणी व्हॉट डू पीपल लुक लाईक इन हेवन. सो म्हणतो की एव्हरीबडी हॅज गॉट विंग्स. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला पंख आलेले आहेत. कोल्टन म्हणतो स्वर्गामध्ये मी पाहिलं की प्रत्येकाला, म्हणजे मनुष्य इथून जेव्हा स्वर्गात गेला त्यावेळेला त्या स्वर्गामध्ये मी पाहिलेलं आहे की प्रत्येकाला काय झाले, पंख तयार झालेत ना. वी फ्ल्यू, म्हणजे आम्ही, आणि त्या पंखांनी आम्ही उडत आहेत देवदूतांसारखे त्या ठिकाणी. पण ऑल एक्सेप्ट फॉर जीसस, म्हणजे फक्त येशूलाच पंख नाही. आणि ही वॉज द ओनली वन इन हेवन हु डिडंट हॅव विंग्स. तो म्हणतो फक्त येशू ख्रिस्त हा एकमेव असा आहे की ज्याला पंख नाही बाबा, बाकीच्या सगळ्यांना पंख त्या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु ते कॉन्ट्राडिक्ट कुठं होतो, डॉन पायपर नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याने त्या ठिकाणी रेव्हल्युशन केलेलं प्रकटीकरण लिहिलेलं आहे 90 मिनिट्स इन हेवन. 90 मिनिटं स्वर्गामध्ये त्यांनी घालवली, ती कशी आली. मग तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय म्हणतो, द फर्स्ट पर्सन आय रेकग्नाइज वॉज जो कुलबे, माय ग्रँडफादर. त्याला मिळाला, म्हणजे त्याचा जो आजोबा होतो तो त्याला मिळाला तिथं. ही लुक्ड एक्झॅक्टली ॲज आय रिमेंबर्ड हिम विथ हिज शॉक ऑफ व्हाईट हेअर अँड आय कॉल्ड अ बिग बनाना नोज. म्हणजे काय सांगतोय तो की तो म्हणतो की बाबा त्याला काय होतं की स्वर्गातले लोकांना, आता इथं काय म्हणतो वरचा व्यक्ती की त्यांना पंख होते, पण हा काय म्हणतो की त्याला पांढरे केस तयार झालते आणि मग त्याचं नाक जे आहे मोठा त्या केळाप्रमाणे त्या ठिकाणी त्याचं नाक जे आहे तिथे ते होतं. तर असे सांगणारे जे आहेत अजूनही, नाही का. आणि आता ही तर मेरी बॅक्स्टर नावाचं पुस्तक आहे, डिवाइन रिव्हलेशन ऑफ हेल. हे पुस्तक मधल्या काळामध्ये मला वाटतं मागच्या 6-7 महिन्यापूर्वी याचे व्हिडिओज आणि या पुस्तकाविषयीचे त्या ठिकाणी वेगवेगळे आर्टिकल्स आणि लेख व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती भरपूर येत होते हिचे, मेरी बॅक्स्टर्स. आणि मला वाटतं काही जणांनी हे पुस्तक देखील पुष्कळांना शेअर त्या ठिकाणी करत होते. तर त्यांचं दोघांचं कॉन्ट्राडिक्शन जर आपण पाहिलं तर ती काय म्हणते की इज सॅटन इन हेल. तर ते म्हणते आय लुक्ड अँड सॅटन वॉज स्टँडिंग विथ हिज बॅक टू अस अँड ही वॉज ऑल अफ्लेम. नाव ही स्टूड engulfed in the flames, enjoy the cries of these poor lost souls. पान नंबर पण दिलेला आहे. पण कॉल्टन बर्गो काय म्हणतो की मॉम सॅटन्स नॉट इन हेल येट. कॉल्टन सेट्स, म्हणजे कॉल्टन बर्गो काय म्हणतो की सैतान अजून त्या ठिकाणी नरकामध्ये नाही. तो म्हणतो की द एंजल्स सो दे कॅन कीप सैतान आउट ऑफ हेवन. त्या ठिकाणी म्हणजे काय की त्याला अजूनही बाहेर ठेवण्यात आलेला आहे असं तो त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि इथे देखील त्या ठिकाणी डॉन पायपर आणि कॉल्टन बर्गो जे आहे तर त्यांच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे. तो ऍज आय वॉक्ड अमंग देम आय बिकेम अवेअर ऑफ दी वाईड व्हरायटी ऑफ एजेस अँड ओल्ड अँड यंग अँड एव्हरी एज इन बिटवीन. म्हणजे तो सांगतो की तिथं मी काय पाहिलं 90 मिनिटांमध्ये, तर त्या ठिकाणी मी जेव्हा फिरत होतो तर वेगवेगळ्या वयोगटाची लोक त्या ठिकाणी होती. पण कॉल्टन त्या ठिकाणी म्हणतो की एनीबडी, तो म्हणतो की नो बडी ओल्ड इन हेवन, की याच्यामध्ये स्वर्गामध्ये कोणीच कोणी नाही त्या ठिकाणी म्हणजे वापरत नाही. सो हे थोडंसं समजण्यासाठी कठीण आहे. परंतु अशा प्रकारची जे प्रकटीकरण करणारे जे लोक आहेत, मला मुद्दाम सांगायचं आहे की ही खोटी प्रकटीकरण आणि खोट्या भविष्यवाण्या ज्या आहेत तर ते करणारे लोक आहेत. आता परत एकदा तोच मुद्दा येतो, भविष्यवाणी आणि प्रकटीकरण हे वेगळे आहेत. खोट्या भविष्यवाण्या आणि खोटे प्रकटीकरण हे देखील वेगळे आहेत.
तर खोटं प्रकटीकरण करणारे जे लोक आहेत त्यांना ते असं म्हणतात की त्यांना स्वर्गाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी ते पाहिलं आहे. मागच्या वेळेला मी ॲलन जी व्हाईटचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं होतं आणि तिनं जेव्हा प्रगटीकरण झालं त्यावेळेला त्या ॲलन जी व्हाईटनी प्रगटीकरणात त्याच्यात सांगितलं की मी पाहिलं की सर्व जे संत होते त्या सर्व संतांची पाप काय केलं देवानं सैतानावरती लादली आणि मग सैतानाला त्या ठिकाणी शिक्षा झाली. परंतु जर आपण बायबलचा आधार घेतला, बायबलचा पुरावा आपण पाहिला, तर संत जे होते, संत म्हणजे जे पाळक सेवक किंवा जे पवित्र लोक आहेत आपण म्हणूया, तर अशांची पाप देव त्या ठिकाणी सैतानावरती कशाला लादली? मग सैतानानं जर सगळ्यांची पाप घेतलेली आहेत तर मग येशू ख्रिस्तानं काय केलं? मग येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं जे अर्पण आपण म्हणतो प्रायश्चित्त अर्पण, सर्व मानव जाती म्हणजे आदामापासून आतापर्यंत आणि येणाऱ्या सर्व त्या ठिकाणी मानव जातीसाठी त्या ठिकाणी जन्मलेला, आदामापासून जन्मलेल्या सर्व वंशांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण जे आहे ते एकदाच झालेलं आहे आणि ते पुरेसं आहे असं बायबलचा सिद्धांत आपल्याला सांगतं. आणि म्हणून आपण वलांडन सण पाळत नाही, परत परत कोकरा कापत नाही, नाही का, आपण परत त्या ठिकाणी अशा प्रकारचे जी जुन्या करारातले जे सण त्या ठिकाणी म्हणतो तर ते पाळत नाहीत, नाही का. तर ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की देव कधीही सैतानावरती त्या ठिकाणी पाप लादणार नाही. हो, त्याच्या पापामुळे त्याला शिक्षा होणार आहे हे बायबल सांगते. त्याचं त्याचं डेस्टिनी ठरलेली आहे, आपल्याला हे माहिती आहे. परंतु अर्ध सत्य कुठे की त्याचं सत्य आपल्याला माहिती की त्याला नरकात त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, त्याला शिक्षा होणार आहे. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की मनुष्यांची व संतांची पाप त्यांनी वाहिलेली आहेत, नाही. आणि म्हणून एलन जी व्हाईट यांचं टीचिंग जेव्हा तुम्ही पाहता आताच्या काळात, परंतु ह्या कोरोनाच्या काळामध्ये देखील पुष्कळ अशा प्रकारचे जे कल्ट्स आहेत, पंथ आहेत, ते तुम्हाला ऍक्टिव्ह झालेले दिसतील. याच्यामध्ये यरुशलेम माता वाले आहेत, त्याच्यामध्ये ओनली जीसस आहे, हे फार ऍक्टिव्ह आहेत. त्या आणि सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट सारखे लोक आहेत ते देखील त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारे सध्या सक्रिय होऊन सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, पोस्ट जे आहेत ते शेअर करत आहेत. सो हा मुद्दा समजला काही खोटं फेक रेव्हलेशन म्हणून मुद्दा समजला का सगळ्यांना? मला काय म्हणायचं याच्यातून की आजच्या काळामध्ये जे खोटे भविष्यवाणी सांगतायत, उद्या म्हणजे असं झालं की मी जर येऊन तुमच्याकडे प्रार्थना केली आणि बसलो किंवा एखाद्या टीचिंग मध्ये मी म्हटलो मला स्वप्नात काहीतरी दर्शन झालंय आणि मी त्या ठिकाणी मला प्रगटीकरण झालेलं आहे, तरी माझ्यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवू नये. का? कारण जोपर्यंत मी ज्या गोष्टी सांगत आहे त्याला बायबलचा पुरावा, त्याचा सॉलिड आधार जर नाहीये तर त्या गोष्टींवरती मला त्याचा विश्वास ठेवायचा नाही. भलं ते मला दिसतंय 666 आकड्याविषयी लिहिलेलं आहे, हो, मी कदाचित 666 आकड्याविषयी सांगेल, कदाचित मी श्वापदाविषयी सांगेल किंवा कुठलीही गोष्ट मी सांगेल, परंतु ते आपण काय म्हणतो की थिओलॉजिकली त्या ठिकाणी लॉजिकली रिझनिंग त्याला आहे, तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण पडताळून पाहणं आवश्यक आहे. आणि त्या वेळेलाच आपल्याला कळेल की हे प्रगटीकरण खोटं प्रगटीकरण आहे का खरं प्रगटीकरण आहे. नवीन कराराचं पुस्तकाकडे आलो होतो, प्रगटीकरणाचं पुस्तक आहे त्याविषयी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मुळात त्याविषयी मला त्या ठिकाणी सांगायचं नाही की योहानाला जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तापासून जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. तर हा चार्ट जो आहे तो मी बनवला होता. तर ही पीपीटी मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये कसं जनरल रिव्हिलेशन आणि स्पेशल रिव्हिलेशन काय आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर निसर्ग पुरवठा आणि सत्सद विवेक बुद्धीच्या द्वारे त्या ठिकाणी देव हा सर्व मानव जातीला त्या ठिकाणी प्रगटीकरण देतो, परंतु विशेष प्रगटीकरण हे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, देवाविषयी आणि चर्च मंडळीविषयी आणि आपल्या भावी आयुष्याविषयीच्या त्या ठिकाणी असणार ते विशेष प्रगटीकरण त्या ठिकाणी आहे. तर इथपर्यंत आल्यावर तर कोणाला इथं प्रश्न आहे का याच्या पुढे जाण्याच्या अगोदर? कारण आपण टॉपिक थोडासा चेंज करत आहे. हा पाहिजे. अवजद पाहिजे. बोला ना, कोण बोलतंय? प्रदीप. प्रदीप, हो.
परीक्षेत प्रश्न हा आहे की वेगवेगळ्या लोकांनी प्रगटीकरणं लिहिली आहेत. हा. त्यांचे वेगवेगळे पुस्तक आहेत. परंतु त्या लोकांनी जे बायबलमधले योहानाचं प्रगटीकरण आहे त्यातला काही भाग उचलून आणि त्यांचं काही टाकून असं त्यांनी तयार केलं आहे किंवा सेपरेट त्यांचं आहे किंवा फक्त हे सगळं उचलून त्यांचं नाव दिलं आहे असं काही आहे. चांगला प्रश्न आहे. अजून आहे का त्याच्यामध्ये काही दुसरा भाग काही? काय एवढाच प्रश्न? हो. बर. चांगला प्रश्न आहे. तर माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पुष्कळ अशी पुस्तकं आहेत बायबलच्या व्यतिरिक्त, त्याच्याकडेच आपण जातो. कॅनॉनिकल बुक्स काय आहेत, कॅनॉनिकल रायटिंग्स काय आहेत, म्हणजे आपली 66 पुस्तका व्यतिरिक्त वेगळी पुस्तकं जी अवेलेबल आहेत. मग त्याच्यामध्ये अपोकॅलिप्टिकल रायटिंग झाल्या, अपोक्रिपल रायटिंग झाल्या, डिट्रो कॅनॉनिकल आपण म्हणतो जे बुक्स आहेत ते आले त्याच्यामध्ये. तर हे सर्व जे आपण पाहतो तर त्यामध्ये आपल्याला नेहमी जर त्याचं अनालिसिस आपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं की तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी काही ठिकाणी जे आहे तर बायबलमधील पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. स्पेसिफिकली प्रगटीकरणाच्या पुस्तकांविषयी जर आपण बोललो तर यासाठी आपल्याला काय करतो, अनालिसिस करताना आपल्याला हे माहिती पाहिजे की प्रगटीकरणाचं पुस्तक जे नवीन करारामध्ये आपण आपलं पुस्तक म्हणतो शेवटचं पुस्तक, तर त्याचा लेखन काळ काय आहे, बरोबर आहे का? तर तो लेखन काळ महत्वाचा आहे आणि त्या काळामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या लिहिल्यानंतरच्या काळामध्ये ज्यांनी प्रगट आहेत की त्यांनी काही सर्टन पॅसेजेस म्हणा, काही वचनं म्हणा, काही थीम्स म्हणा, विषय जे आहेत त्यातले ते म्हणा किंवा काही दृष्टांत आहेत त्याचा उपयोग करून त्यांनी वेगवेगळं त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे जास्त डीप जो आहे त्याच्याकडे आपण पाहिलं नाही. त्याच्याकडे जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला काही सुचवतो रेफरन्सेस, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास अधिक तुमच्या याच्यावरती करू शकता. पण जर जे आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा लेखन काळ जो आहे त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, पूर्वी म्हणजे हे पुस्तक लिहिण्याच्या अगोदरच्या काळात ज्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत प्रगटीकरणात्मकले, कारण आपण पाहतो की हे अपोकॅलिप्टिकल रायटिंग्स कधीपासून आहे, म्हणजे ख्रिस्तपूर्व 200 जो काळ आहे त्या काळापासून काही लोकांची अपोकॅलिप्टिक किंवा त्याच्या अगोदरही काही वेगवेगळे हे होते, सेक्ट्स होते. तर त्यांच्यामध्येही काही प्रचलित प्रकारचे, जसं मी कोडेक्स ऑफ हामुराबी म्हटलेलं आहे, तर अशा बाबिलनचा त्या ठिकाणी हे आहे, प्राचीन ग्रीक आहेत, तर यांचा देखील आधार घेऊन त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. परंतु त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं यशया, त्याच्यानंतर जकर्या, दानियेलाचं पुस्तक जे आहे, आणि हे तर बऱ्यापैकी यहुदी संस्कृतीमध्ये जे प्रचलित झालेले जी अपोकॅलिप्टिकल रायटिंग्स आहेत, मला असं वाटतं 8 पुस्तकांची मी यादी तुम्हाला दिली होती माग. त्याच्यामध्ये हे आहे इथे, तर तर ही जी त्या ठिकाणी तर ही जी 8 पुस्तकाची यादी तर हे जे यहुदी संस्कृतीमध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची ती प्रचलित असणारी जी पुस्तकं आहेत आणि पर्टिक्युलरली रिलेटेड टू ज्यूइश कम्युनिटी जी आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्याला इव्हन दानियेलाच्या पुस्तकाचा आधार, कारण दानियेलाचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक बोथ गोज हँड इन हँड, नाही का? कारण त्यांच्यामध्ये पुष्कळ गोष्टींमध्ये साम्य जे आहेत आपल्याला आढळतं. इव्हन उत्पत्तीचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक याच्यामध्ये देखील आपल्याला साम्य त्या ठिकाणी आढळतं. तर हे तुम्ही जे प्रश्न विचारला तो बरोबर आहे आणि हा धोका आहे. तुम्ही जे सांगायचा प्रयत्न करतात की कदाचित असं जर झालं की एखादं वचन म्हणा किंवा एखादा विषय किंवा एखादा दृष्टांत जर एखादी व्यक्ती ही आपल्याला सांगत आहे, तोच दृष्टांत जसाच्या तसा आपल्याला जर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण याच्यामध्ये आढळला, प्रगटीकरणाच्या आपल्या पुस्तकामध्ये आढळला, तर त्याच्यामध्ये फरक आपण कसा करायचा, बरोबर आहे? हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की जर त्याच्यामध्ये जर साम्य, विरोधाभास तर आपण पाहिला काय आहे, परंतु जर साम्य जर आढळलं वेगवेगळ्या प्रकारे किंवा एखादा पॅसेज, एखादा चॅप्टर आहे, एखादा दृष्टांत समजा आहे, तर तो दिलेला आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकात, तर हे जे इतर अदर अपोकॅलिप्टिकल रायटिंग्स म्हणा
किंवा हे जे आता जे तुम्ही म्हणता की जे खोटे भविष्य सांगणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्याचा जर आधार घेऊन त्या ठिकाणी जर ते मांडण्याचा प्रयत्न केला, आता पुष्कळ, आता आपण पाहतो की हे देखील बायबलचा आधार घेऊनच त्या ठिकाणी लिहितात. म्हणजे आताच्या काळामध्ये प्रगटीकरणाची पुस्तकं लिहिणारे किंवा खोटं प्रगटीकरण लिहिणारे जे लोक आहेत ना, तर मुळात ते काय करतात की पवित्र शास्त्राचा आधार घेऊनच ते लिहितात. परंतु आपल्याला ती मधली दोरी त्या ठिकाणी ती शोधणं गरजेचं आहे. व्हॉट इज द डिफरन्शिएशन बिटवीन अदर फेक रिव्हलेशन्स अँड द रिअल बुक ऑफ रेव्हलेशन? काय त्याच्यामध्ये खोटं प्रगटीकरणामध्ये आणि खरं प्रगटीकरणामध्ये फरक काय आहे, तर हे समजणं आपल्याला आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे एका बैठकीत आपण ते कधीच त्या ठिकाणी त्याचं आकलन होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी काही जणांना त्या ठिकाणी सांगितलं की बरेचसे जण नंतर लेट जॉईन होऊ पाहत होते, की ज्यांना असं वाटत होतं आता प्रगटीकरणावरती स्टडी सुरू झालाय, आणि त्यांनी मला संपर्क केला की आम्हालाही जॉईन व्हायचंय. काही जणांनी रेकमेंडेशन पण मला आले, परंतु मी नाही का म्हटलं त्यांना सध्या, की म्हटलं नेक्स्ट बॅच जेव्हा आपण सुरू करू त्यावेळेला, कारण ही एक सिस्टमॅटिक स्टडी, याची जर लिंक तुटली आणि तुम्ही जर यातलं एखादा स्किप केलं काही अभ्यासाचं, तर कदाचित अशी शक्यता आहे की त्या ठिकाणी आपण देखील त्या ठिकाणी वेगळं त्याचा अर्थ लावू शकू. आणि म्हणून मी हे नाही म्हणत त्याचा अर्थ की मी जे शिकवतो ते सगळं भारी आणि मी ते उत्तम आहे, असा त्याचा अर्थ नाहीये. की पवित्र शास्त्राचं जे वचन आहे त्याचा अर्थ लावण्याचं त्या ठिकाणी जे पद्धती आहेत, तर त्या का शिकायच्या, मी का समजून सांगत आहे की ऍटलिस्ट बेसिक लेवलला तरी, कारण ते एका दिवसाचं काम नाहीये. पवित्र शास्त्राचा म्हणजे आपण अर्थ लावताना कसा लावला पाहिजे, काय लावलं पाहिजे, तर याला वर्षानुवर्ष आपला अभ्यास असणं आवश्यक आहे. वर्षानुवर्ष आपल्या हाताखालून ते बायबलची ती पुस्तकं जाणं, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ती वेगळं अवांतर आपलं वाचन आहे, बायबलवरती आधारित लिहिलेले कॉमेंट्रीज आहेत, डिक्शनरीज आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, हे वाचणं आवश्यक आहे. तर त्यावरती मी नंतर येईल. पण मिरपगार पाळक साहेबांनी चांगला प्रश्न विचारला की जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं खोटं रेव्हिलेशन आहे, किंवा दुसरं आपण पाहतो की इतर प्रगटीकरणात्मक लिखाणामध्ये जर फरक आपल्याला जर साम्य आढळलं, तर कसं काय त्या ठिकाणी होऊ शकतं. पॉसिबिलिटी आहे. मेजर आत्ताच्या काळातले जे लिहिणारे आहेत, तर ते प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा आधार घेऊनच त्या ठिकाणी लिहित आहेत. मिरपगार पाळक साहेब. ठीक आहे पाहिजे, थँक्यू. तर मी आज मुद्दाम त्या ठिकाणी म्हणजे जे आता मिरपगार पाळक साहेब बोलत होते त्याच्याकडेच आपण जात आहोत, की कशावरून समजायचं की खोटं काय आणि खरं काय, नाही का? बरोबर आहे की नाही? खोटं काय आहे आणि खरं काय आहे हे कसं समजायचं आपल्याला, नाही का? आता उदाहरणार्थ आपण समजा उदाहरण घेतलं तर सध्याच्या काळामधलं जर नोट आहे, पैसे आहेत, नाही का? सध्याची जास्त आपण प्रचलित आपण समजा 500ची नोट घ्या किंवा 1000 किंवा 2000ची नोट घ्या. तर खोटी नोट कशी आणि खरी नोट कशी ओळखायची? कोण सांगतं मला? कसं ओळखणार आपण खरी नोट कोणती आहे आणि खोटी नोट कशी कोणती? बोला बोला, चुकलं तर चुकू दे. हा, काय कोण बोलतंय? बोला. खरी नोट आणि खोटी नोट कशी? हॉलोग्राम हॉलोग्राम नुसार पाळक साहेब. हॉलोग्राम, बर. हा, अजून कोणी सांगेल? बऱ्याचशा ठिकाणी ज्या नोटीवर ते उदाहरणार्थ 100ची नोट आहे, तर ते आकडे किती वेळा आहेत टाकलेले, किंवा आतमध्ये गांधीजींचा फोटो दिसतो, ते वरतून नाही परंतु थोडीशी नोट वाकडी केली तर तो दिसतो, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत. त्यावरून सुद्धा आपण ती नोट खोटी किंवा खरी ओळखू शकतो. बरोबर, छान, चांगलं चांगलं. दोन्ही उत्तर बरोबर होती, चुकीचं काय नव्हतं त्याच्यामध्ये. पेपरवरून
पेपर भरून कारण हा रिअल नोट असेल तर कितीही चुरगळली किंवा फाडण्याचा प्रयत्न केला ती पटकन फाटत नाही. बिकॉज त्यावेळी तो पेपर वेगळा युज केलेला असतो, त्याला आठवत नाव माहिती नाहीये. आणि जर आपण खोटी बघितलं तर ती आपल्या साध्या पेपर सारखी असते. बरोबर आहे. छान, चांगलं उत्तर आहे. पण मला अपेक्षित उत्तर त्या ठिकाणी नाही आलं अजून. कोणी लास्ट ट्राय कोणी करत? बरं, जाऊ द्या. सोपी गोष्ट आहे. खोटी नोट आणि खरी नोट जर आपल्याला ओळखायची तर सगळ्यात पहिले आपल्याला खरी नोट कशी आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ही माहिती पाहिजे. कारण जोपर्यंत खरी नोट कोणती आहे हे आपल्याला माहिती नाही तर खोटी कशी ठरवणार आपण? बरोबर आहे का? हा, बरोबर आहे का नाही? तर अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे? खरी नोट जी आहे तर ती कशी आहे ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ती आपल्या अंगवळणी पडलेली पाहिजे, आपल्याला माहिती आहे पाहिजे. ते आपल्याला जर कुणी एखाद्याने आपल्याला 5,000ची नोट दिली आज आणून, तर मी तर नाही वापरत 5,000. आहे ती सध्या प्रचलित आहे, ती प्रिंट झालेली आहे. परंतु जर दिली तर कशी ओळखायची की खरंच ही नोट आहे? मला कारण माहिती नाही. पण जर कुणी मला 500ची नोट दिली, 100ची नोट दिली, 50ची नोट दिली तर ती मी ओळखू शकेल का? कारण मला त्या नोटही माहिती आहे खऱ्या नोटा कोणत्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं हॉलोग्राम आहे, कागद आहे, त्याच्यावरती नंबरिंग जे दिलेलं असतं ते आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो की त्यावरून आपल्याला समजते की खरी कोणती खोटी कोणती. परंतु यातला सगळ्यात पहिला लॉजिक हे आहे की आपल्याला पहिलं खरी नोट माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय की सगळ्यात पहिलं आपल्याला प्रगटीकरणाविषयी खरं प्रगटीकरण कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे हे समजण्यासाठी आपल्याला खरं प्रगटीकरण काय आहे हे व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून मी सांगत आहे की वारंवार आपण प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे ते वारंवार आपण वाचून घ्या. दानिएलाचं पुस्तक आपण वाचून घ्यावं अशासाठी की आपल्याला माहिती पाहिजे की खरं प्रगटीकरण काय आहे, काय दिलेलं बायबलमध्ये, नाही का? जरी त्याचा अर्थ आपल्याला 100% त्या ठिकाणी परफेक्ट लावता नाही आला तरी चालेल, हरकत नाही. तेवढा मोठं जॉब देवाने आपल्यावरती एवढं मोठं जीव टाकलेलं नाहीये ते. परंतु ऍक्च्युली आपल्याला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण ते पुस्तक वाचणं आवश्यक आहे. आणि तिथंच मोठं त्या ठिकाणी आपला प्रॉब्लेम की आपले ख्रिस्ती विश्वासणारे जे आहेत तर ते जे आहे तर ते बायबलवरती कुठल्याही सिद्धांतासाठी कुठल्याही विश्वासासाठी त्या ठिकाणी बायबलवरती आधार त्याचा घेत नाहीत किंवा त्याच्यावरती अवलंबून राहत नाहीत. तर ते कोणावर अवलंबून राहतात? पाळकांवरती अवलंबून राहतात. जे संदेष्ट असतात त्यांच्यावरती. ते सांगतायत ना, मग बरोबर आहे, नाही का? आणि म्हणून पुष्कळ लोक आपण पाहतो ते रेफरन्सेस त्या ठिकाणी क्रॉस रेफर करून पाहत पण नाहीत की अरे हे रेफरन्स दिलेला आहे त्या ठिकाणी की हा खरंच बरोबर आहे का दुसरा त्या ठिकाणी आहे तर तो त्या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. तर हे आपण क्रॉस रेफर करून पाहणं गरजेचं आहे. तर मला ते आव्हान करायचं आहे की आपण बायबल वाचावं. देवाने ते वाचण्यासाठी आपल्याला दिलेले, घरात ठेवण्यासाठी दिलेलं नाही. सो माझा मुद्दा इथून सुरू होतो कॅनन ऑफ द स्क्रिप्चर या ठिकाणी की प्रगटीकरण असू द्या, कुठलाही दाखला, त्याला सॉलिड बिब्लिकल फाउंडेशन असणं गरजेचं आहे. बायबलचा त्याला योग्य रीतीने त्या ठिकाणी आधार असणं गरजेचं आहे. माझं इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे. हॅलो, येस, बोला बोला पाहिजे बोला. माझा आवाज येतो का सर्वांना? हो येतो पाहिजे, येतो. येतोय ना? माझं इंटरनेट कनेक्शन थोडंसं अनस्टेबल झालं होतं, तो दरवाजा उघडतो. बर, तर मी मुद्दा जो मांडत होतो या ठिकाणी
की आपल्याला कुठलाही सिद्धांत किंवा बायबलचा बद्दल एखादं वचनाचा अर्थ विवरण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचा त्या ठिकाणी किंवा एखादी थेरी मांडली जाते किंवा एखादा मुद्दा एखादा उपस्थित केला जातो. तर म्हणून मी सांगितलं की आपला जो विश्वास आहे तो पवित्र बायबलवरती आहे, कारण बायबल हा एकमेव आपल्या विश्वासाचा आधार आहे. लक्षात घ्या, हे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साहेब आवाज येत नाही तुमचा. तर आपण उद्या जे आहे तर ते विशेष करून पवित्र शास्त्राची प्रेरणा काय आहे आणि बायबलवर तर आपला जो विश्वास आहे, आपण का आपल्या बायबलवरचा विश्वास जो आहे, म्हणजे 66 पुस्तकं जी आहेत तर त्यावरच आपण काय विश्वास ठेवतो, तर याचा थोडासा आधार घेऊन आपण काही मुद्दे जे आहेत तर ते उद्या आपण पाहणार आहोत. तर आज थोडस आपल्याला मला वाटतं 10-15 मिनिटं जे आहेत तर याच्यामध्ये गेलेले आहेत. तर सॉरी फॉर इंटरप्शन, ते काय मला समजलं नाही नेमकं काय त्याच्यामुळे कशामुळे झालं ते. परंतु जाण्याच्या अगोदर आतापर्यंत जे काही आपण शिकलोय तर त्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का आणखी शेवटचे? काही प्रश्न आहेत का आतापर्यंत जे काही शिकलो आपण ते? सर माझा एक प्रश्न होता. हा सर मग हे कल्ट्स जे असतात, हो जसं मी तुम्हाला मागे विचारलं होतं ते बुक ऑफ मॉर्मन तुम्ही म्हटलं ते कल्ट आहे, मग त्याचं डिफरन्शिएट कसं करायचं? मग ते हिब्रू जे आहे तुम्ही म्हणता ज्यूइश, ते पण कल्ट्स मध्ये जातात का? यहोवा विटनेस कल्ट्स मध्ये जातं का? हो हो हो, आता तो याच्याशी संबंधित प्रश्न नाहीये, परंतु काय करू आपण त्याच्यावरती मी तुम्हाला हे करत. तर कल्ट्स ज्या आहेत त्याचं वेगळं हे आहे माझ्याकडं, त्याचं आहे की कसं कल्ट्स कसे ओळखावेत, तर त्याच्या संबंधानं आहे माझ्याकडे ते. परंतु जेहोवा विटनेस हे कल्ट आहे, मॉर्मनिझम देखील हे कल्ट आहेत. आणि परंतु हिब्रू बायबल जे म्हणतो आपण, तर हिब्रू बायबल हे कल्ट मध्ये नाही पडत. तर हिब्रू बायबल म्हणजे काय, तर जे यहुदी लोक आहेत नाही का आपण म्हणतो, तर त्यांचं ते बायबल आहे. आणि आपल्याला आपण पाहतो फरक आहे, यहुदी धर्म हा वेगळा आहे, ख्रिस्ती धर्म हा वेगळा आहे. तर यहुदी लोकांचा स्वतःचं त्यांचं वेगळं बायबल आहे, जसं ख्रिस्ती लोकांचं आपल्याकडे जुना करार आणि नवीन करार मिळून आहे, तसं त्यांचं देखील आहे. तर ते आपण ते पाहणार आहोत कशामध्ये येणार आहे ते. परंतु मॉर्मनिझम जर पाहिलं आता सध्या ते वाढत आहे आणि फार मोठा धोका आहे. तर कल्ट ओळखण्याचे 8 क्रायटेरियाज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि खूप स्कॉलर व्यक्ती आहेत, डॉक्टर रॉबर्ट जे लेफ्टन म्हणून आहेत, त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्हाला मिळालं कधी तर त्याच्यावरती तुम्ही वाचावं. एक स्टीव्ह हसन नावाचा एक आणखीन एक व्यक्ती आहे, तर त्यांनी पण त्याच्यावरती खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर वॉल्टर मार्टिन नावाचे एक आहे. तर हे सगळे स्कॉलर आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांची पुस्तकं वाचली तुम्ही तरी तुम्हाला कल्ट काय आहे ते कळेल. परंतु जर त्याच्यासाठी आपण वेगळं जर हे घेतलं तर बरं होईल, कारण हा विषय जो आहे हा कल्ट वरती आधारित नाहीये. तर खोटं शिक्षण म्हणजे थोडक्यात खोटं प्रगटीकरणाबद्दल आपण या ठिकाणी बोलत होतो. थँक्यू. आणखीन कोणाला काय वाटतंय?
शरद पाळक साहेब बोला, काय म्हणता? पाळक साहेब, आपण जे प्रकटीकरण आता शिकत आहोत किंवा आपण जे योहानाला जे प्रकटीकरण आहे त्यात आणि जे बाकी तुम्ही जे सांगितले आता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये साम्य काही त्यांना आहे का, काही एकदम विरोधाभास आहे पूर्णपणे? परत एकदा रिपीट करता का? आता आता ऑडिबल आहात तुम्ही, परत एकदा बोल. हा पाळक साहेब, आपण जे आता योहानाला झालेले प्रकटीकरण आहे, आवाज येतोय पाळक साहेब? हा बोला ना. आवाज येतोय का? बोला. योहानाला झालेले जे प्रकटीकरण आहे आणि बाकीचे जे पुस्तक तुम्ही आता सांगितले तर याच्यामध्ये साम्य काही मिळतं का, डायरेक्टली विरोधाभास आहे? साम्य असणारच ना. आता प्रदीपने जो प्रश्न विचारला आपल्याला, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी साम्य त्याच्यामध्ये आहेत, बऱ्याचशा ठिकाणी साम्य आढळतात, पुष्कळचं साम्य आहे. तर मग साम्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जर बोलायचं तर आता अजून आपण टॉपिक सुरू केलेले नाहीये, त्याच्यामुळं मी एकदम त्याच्यावरती बोलून पण हे होणार नाही. त्याच्यामध्ये भाषा शैली आहे, त्याच्यामध्ये प्रतीक चिन्ह जी वापरण्यात आली हा वेगळा भाग आहे. परंतु जे थीम्स टॉपिक्स वापरलेले गेलेले आहेत, समजा टॉपिक्स म्हणजे कसं की 666 आकड्याबद्दल बोललं गेलेलं आहे, श्वापदाचा दृष्टांत आहे नाही का, शेवटचं मधयुद्ध आहे. तर असे जे टॉपिक्स आहेत हा नाही त्याच्याबद्दल इव्हन येशू ख्रिस्ताचं न्यायासंबंधाने आहेत. तर अशा ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला साम्य आढळतात जे आहेत. तर ते साम्य मी इथं मुद्दाम त्या ठिकाणी सांगितलेच नाही त्या ठिकाणी, कारण साम्य फरक काय आहे ते आपल्याला समजलेलं, मी त्या ठिकाणी डिफरन्शिएशन करून सांगितलं. परंतु आता तो फार मोठा हे आहे, स्टडी आहे. साम्य जर आपल्याला एक एक त्या ठिकाणी काढायचं तर आता प्रगटीकरणात्मक लिखाण खूप वास्ट आहे. मी आता सांगितलं तुम्हाला की जी आपण जे मुद्दाम तुम्हाला फक्त मी वर्गीकरण करून दिले ते तक्त्यामध्ये फक्त, परंतु ज्या वेळेला तुम्ही वाचताल त्या ठिकाणी ही पुस्तकं इतकी मोठमोठी पुस्तकं आहेत वाचायला की त्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे. हनुकाचं पुस्तक वाचायला तुम्ही जर घेतलं तर खूप मोठं आहे त्याच्या अध्यायान ते नाही का. आणि हे ज्या वेळेला आपण पाहतो तर ते वाचून सगळं त्याचं जे आहे, तर काही स्कॉलर्स लोकांनी ते ऑलरेडी वाचलेली आहेत, ते वाचून त्यांनी त्याचं हे केलेलं आहे. तर मला जर वेळ मिळाला तर नक्की मी त्याच्यात म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक कोणत्या पुस्तकांशी मेळ खातं नाही का, सगळ्याच पुस्तकांशी मी मुद्दाम हे करणार नाही, परंतु हा टॉपिक कदाचित मी घेईल त्याच्यामध्ये टाकेल आणखीन एक्स्ट्रा ऍड करून की साम्य काय आहे त्याच्यामध्ये, की कुठल्या कुठल्या पुस्तकांचं साम्य वेगवेगळे म्हणजे आपल्याला ते अभ्यास करताना कळलं की अच्छा हा नाही का, हा पॅराग्राफ हा जो परिच्छेद आहे किंवा हा दृष्टांत आहे ना, मला हनुकाच्या पुस्तकात पण सापडतो बरं का, मला ते दिलेलं कुठलं तरी आणखीन एक वेगळं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण आढळतो, परंतु ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये फरक काय आहे तो मग आपण त्याच्यामधून जो आहे तो वेगळा काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु मी इथं मुद्दाम काय की तितकं खोल डीपला न जात म्हणजे काय की तुम्ही स्वतः खावं, त्याच्यातून तुम्ही स्वतः अभ्यास करावा, हा त्याच्यातून मूळ हेतू आणि उद्देश आहे. तर आपण करूया त्याच्यावरती मुद्दा चर्चा येणाऱ्या दिवसांमध्ये, पण हे सिस्टमॅटिकली गेलं तर त्या ठिकाणी ते समजण्यासाठी थोडं बरं होईल. कारण साम्य जर आपण आत्ताच जर घेतले तर फार मोठे कन्फ्युजन त्या ठिकाणी होते. ठीक आहे. थांबायचं आपण. हो पाळक साहेब. ओके चालेल, आपण यावेळेला एक छोटीशी प्रार्थना करू आणि प्रार्थना करतो. बर ठीक आहे, आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझा गौरव करतो आणि आज या वेळेसाठी तुझे आम्ही आभार मानत आहोत.
जरी प्रभू काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला आमचं हे सत्र या ठिकाणी थांबवावं लागलेलं आहे, परंतु कदाचित प्रभू तुझी इच्छा आहे की आम्ही एका वेळेला एकच गोष्टींवरती आम्ही केंद्रित आमचं लक्ष करावं आणि ते व्यवस्थित रीतीने समजून घ्यावं. आणि म्हणून प्रभू हे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतो आणि तुझ्याजवळ आम्ही ही प्रार्थना करतो की प्रभू ह्या सर्व तांत्रिक बिघाड, तांत्रिक अडचणी प्रभू दूर करण्यासाठी लागणारं ज्ञान तू आम्हाला दे, शक्ती दे. आमच्या सर्व आमच्या या तंत्रज्ञानाचा प्रभू नियंत्रण तुझ्याकडे प्रभू तू घे आणि जेणेकरून प्रभू या सर्व माध्यमांच्या द्वारे आम्ही एकत्रित येऊन या पुस्तकाचा अध्ययन करत असताना प्रभू आम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही आणि अगदी व्यवस्थित रीतीने प्रभू हे सर्व काही समजेल असं तो होऊ दे. आम्ही विशेष प्रार्थना करतो जे लोक प्रभू या ठिकाणी यामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना करतो की प्रभू हे समजून घेत असताना तुझी विशेष दैवी कृपा तू त्यांना दे, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नेहमी त्यांच्या बरोबर ती देवबापा तू असू दे. आणि यावरती मनन चिंतन आणि अध्ययन करत असताना प्रभू प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मार्गदर्शन प्रभू तू कर. आणि प्रभू याद्वारे प्रभू आम्ही स्वतः तयार व्हावं, आमच्या मंडळीतील आमच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील प्रभू याद्वारे तुझा गौरव करण्यासाठी प्रभू हे सर्व घेऊन आम्ही चालावं म्हणून तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार तुला सन्मान गौरव देत आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या जीवनासाठी आभार मानतो की हे शिक्षण देण्यासाठी प्रभू हे यामध्ये अभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आपला अमूल्य असा वेळ प्रभू दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही या सर्वांसाठी प्रार्थना करतो की त्यांच्यावरती तुझा आशीर्वादाचा हात प्रभू ठेव. तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे या पुस्तकांचा मधील संदेश वचन वाचून दाखवणारे, ऐकणारे आणि त्यातल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती हा आशीर्वादित आहे असा आमचा विश्वास आम्ही तुझ्यावरती दर्शवतो. तुला गौरव सन्मान देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात करतो.